आणि नीट घोटाळा प्रकरणातील आरोपी संजय जाधवचा आणखी एक प्रताप समोर आलाय। लातूरचा क्लास चालवण्यासाठी नियुक्ती असलेल्या शाळेवरती पोट शिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे। संभाजी ब्रिगेडनं जिल्हा परिषद सीईओंना या संदर्भात एक निवेदन दिलंय। आफ्ताब शेख माहिती देतात। आफ्ताब, काय आहे सगळा प्रकार? ज्ञानदा, खरं तर नीट परीक्षेच्या घोटाळ्यातले जे आरोप आहेत त्यांचे नवीन नवीन प्रकार जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात। यातला आरोपी जो आहे संजय जाधव हा मूळचा लातूरचा जरी असला तरी सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या टाकळी टेंभुर्णी या गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या वरती तो मागच्या वर्षीपासून शिक्षक म्हणून नियुक्त होता। मात्र यावर्षी 15 जून पासून जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हापासून तो गैरहजर आहे आणि संभाजी ब्रिगेड संघटनेनं आरोप केलाय की त्या शाळेवरती त्याने पोट निवडीवरती खासगी शिक्षक नियुक्त केलेले होते आणि स्वतः मात्र गैरहजर राहून लातूर येथे क्लासेस चालवून हा सगळा नीटच्या आरोपामध्ये तो सगळा सहभागी झालेला होता। संभाजी ब्रिगेड संघटनेनं या संदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व जिल्हा परिषद शाळांची तपासणी व्हावी। जिथं जिथं अशा पद्धतीनं पोट शिक्षक किंवा खासगी शिक्षक नियुक्त करण्यात आलेले असतील या सगळ्यांची तपासणी करून मूळ जे शिक्षक आहेत ज्यांची नियुक्ती शाळेवर झाली ते शिक्षक काय करतात, कुठले गैरव्यवहार चालतात आणि गट शिक्षण अधिकारी नेमकं यामध्ये काय करतात या सगळ्यांची चौकशी व्हावी असे निवेदन जे आहे संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले सचिन जगताप यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। ज्ञानदा, धन्यवाद आफ्ताब या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।